नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या BMS आणि BHMS कॅप राऊंड 2 ची प्रोसेस सुरू आहे। स्टेट कोटामध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांची चॉईस फील आजपासून सुरू होत आहे। ज्याही विद्यार्थ्यांनी स्टेट 85% कोटामध्ये भाग घेतलेला आहे या विद्यार्थ्यांनी आजपासून चॉईस फील करू शकतात। महाराष्ट्रामध्ये राऊंड 2 साठी BMS तसेच BHMS कॉलेजच्या एकूण किती जागा रिक्त आहेत, तसेच या राऊंडमध्ये किती विद्यार्थ्यांचं BMS व BHMSचं स्वप्न पूर्ण होणार आहे त्या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेट्ससाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण स्टेट कोटामधील BMS आणि BHMS कॉलेजची सीट मॅट्रिक्स पाहणार आहोत। एकूण राऊंड 2 साठी किती सीट अवेलेबल आहेत त्या संदर्भाने आता आपण माहिती घेणार आहोत। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो ही सीट मॅट्रिक्स 29 सप्टेंबर 2024 रोजी आलेली होती। यामध्ये जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे काही महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट BMS कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये एकूण 731 सीट अवेलेबल आहेत आणि या सीट्सवर राऊंड 2 मध्ये ॲडमिशन होतील। कॅटेगरीनुसार तुम्ही पाहू शकता की किती सीट कोणत्या कॅटेगरीसाठी अवेलेबल आहेत। त्यानंतर जर आपण प्रायव्हेट BMS कॉलेजचा विचार केला तर या ठिकाणी आपण हे प्रायव्हेट BMS कॉलेजेस पाहू शकतो। या कॉलेजेसमध्ये एकूण 3320 सीट विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहेत। यामध्ये मॅनेजमेंट सीट तसेच कॅटेगरीनुसार किती सीट आहेत ही यादी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। जर आपण गव्हर्नमेंट BMS तसेच प्रायव्हेट BMS कॉलेजचा विचार केला तर राऊंड 2 साठी एकूण 4000च्या जवळपास सीट विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहेत। तसेच जर आपण BHMS कॉलेजचा विचार केला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे महाराष्ट्रामध्ये एकमेव गव्हर्नमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये एकूण 42 सीट विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहेत। तसेच जर आपण प्रायव्हेट BHMS कॉलेजेसचा विचार केला तर जे काही रिमेनिंग 15 ते 16 कॉलेजेस राऊंड 1 मध्ये अवेलेबल नव्हते ते कॉलेजेस देखील राऊंड 2 मध्ये आलेले आहेत। त्यामुळे राऊंड 2 मध्ये भरपूर प्रमाणात सीट व्हॅकंट आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो 2470च्या जवळपास प्रायव्हेट BHMSच्या सीट राऊंड 2 मध्ये अवेलेबल असतील आणि या सीटवर राऊंड 2 मध्ये विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात। जर आपण कट ऑफचा विचार केला तर दोन्ही कोर्ससाठी राऊंड 2 मध्ये कट ऑफ नक्कीच कमीवरती येणार आहे। BMSचा जर आपण विचार केला तर जवळजवळ 10 मार्कापर्यंत हा कट ऑफ खालीवरती येऊ शकतो। तसेच BHMSचा कट ऑफ देखील कमीवरती येण्याची शक्यता आहे। या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड 2 चॉईस फिलिंगसाठी प्रेफरन्स लिस्ट हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर प्रेफरन्स लिस्ट असा मेसेज करा। त्या ठिकाणी तुम्हाला BMS तसेच BHMS कॉलेजची राऊंड 2 साठी प्रेफरन्स लिस्ट दिली जाईल। त्या प्रेफरन्स लिस्टनुसार तुम्हाला राऊंड 2 मध्ये चॉईस फिल करायची असेल जेणेकरून तुमच्या हातून होणाऱ्या चॉईस फिलमध्ये चुका टाळल्या जातील व तुम्हाला राऊंड 2 मध्येच कॉलेज मिळण्याची शक्यता वाढेल। तरी ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड 2 साठी BMS व BHMSची प्रेफरन्स लिस्ट हवी आहे या विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर लवकरात लवकर संपर्क करा। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।